नगर परिषद कारंजा लाड मुख्याधिकारी यांना कृष्णानगर येथील वासियांचे तक्रारी निवेदन. संपादक विनोद कुमार. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. कारंजा लाड येथील भारतनगर गौतमनगर लगत असलेले कृष्णानगर येथील रस्त्याची अवस्था ही अतिशय दयनीय आहे. अनेकदा येथील नागरिकांनी रहिवाशांनी निवेदने देऊन सुद्धा त्यांच्या पदरात अपयशच पडले असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. तरी सुद्धा रखरखत्या उन्हामध्ये हा रस्ता असा आहे की लहान लहान मुलांची शाळा ही त्याच रस्त्याने येते. शिवाय पावसाळ्यामध्ये तर दुचाकीवरून तर सोडाच, चार चाकी वाहनातूनही व्यवस्थित शाळेमध्ये सोडता येत नाही. गरोदर महिला यांच्या बाळंतपणाची ही सुद्धा कहाणी काही औरच आहे. आणि तसेच म्हातारे आजोबा तर सांगतात की या रस्त्याने मी 3ही ऋतूंमध्ये स्वर्ग फार जवळून पाहिला बरं का, आणि मरता मरता राहिलो. लहान लहान मुलांनी शाळेत जाण्याकरिता या रस्त्याने तारेवरची कसरत करतात. आणि तसेच या नगरामध्ये पथदिव्यांचीही व्यवस्था नाही. नगर परिषदचे व तसेच नगराध्यक्षांचे या नगराकडे अजिबातच लक्ष नाही असे येथील रहिवाशांचे म्हणणे आले. त्यांनी आपली व्यथा ही स्वतःच्या तोंडून कथन केली. आमच्या माध्यमाशी बोलून त्यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला दिवसाही वार्ता संकलन करण्यासाठी बोलावले असते, पण सरकारलाही दिसू द्या की रात्रीच्या वेळेला आम्हाला काय हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. अशातच पत्रकार मोनाली उर्फ भाग्यश्री मॅडम यांनी त्यांना विचारणा केली की मग सकाळी का बोलवले नाही. तर त्यांनी सांगितले की मॅडम, तुम्ही सुद्धा हा अनुभव घ्या. आणि लगेच बोलताना वीज पुरवठा खंडित झाला होता. तसेच बातमी घेणे ही कठीणच होते. तरी सुद्धा माध्यमाने ही बातमी कव्हर करून प्रसारित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि शासनाला या नगरवासियांचे रहिवाशांचे एकच म्हणणे आहे की आमची मागणी पूर्ण करा, अथवा आम्ही इतके वर्षापासून जो टॅक्स भरत आहोत तो टॅक्स आम्ही यानंतर भरणार नाही. कारण की आमच्या जीवितवास येथे काय धोका आहे आणि आमच्या सोबत काय होऊ शकते. तसेच इथे एक मोठा प्रकार म्हणजे चोरीचा सुद्धा घडलेला आहे, आणि तो फक्त आणि फक्त रस्ते आणि पथदिव्यांमुळे. तर चला तर मग जास्त वेळ न घेता मी आपणाला या नगरवासियांची व्यथा स्वतःच त्यांच्या तोंडून ऐकवते आणि दाखवते. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह संपादक विनोद कुमार तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. नमस्कार, मी भाग्यश्री.
आणि ते बाहेर कोणी बसू शकत नाही, 8च्या नंतर येऊ शकत नाही. एवढा जीव म्हणजे इथं काचाबीचा होते की म्हणजे असं बायांना फिरावं तरी वाटलं ना थोडा वेळ तर कोणी येऊ नाही शकत बाहेर, कारण की कोणीच नसते. आता तिथं माणूस पण निघाला म्हणजे असं मागं पुढेच करतो, कारण रस्ता पण चांगला नाही आहे, लाईट पण नाही आहे आणि कोणी उचपाट करून येऊ शकत नाही. काय ग दीदी, तुला कचरा गाडीबद्दल काय सांगायचे होते? आमच्या 6 वर्ष झाले इथे स्कॅनर लावून गेलेल्या घराला ना. अच्छा. हां. आणि कचरा गाडी येण्याचे इकडे काही चान्सेसच नाही आहे, खूप वर्ष झाले. स्कॅनर लागले. हां, स्कॅनर लागलेले आहे बरेच वर्षापासून, पण ते म्हणत होते आम्ही पाठवू म्हणून, पण अजून आली नाही कचरा गाडी. त्याचं कारण हे की रस्ता इकडे येण्याजोगता नाही आहे, अच्छा. गाडी येण्यासारखा रस्ताच नाही आहे इकडे. तुम्ही कचऱ्याचं काय करता? आम्ही स्वतःहून कचरा आमच्या घरासमोर जाळतो, दुसरीकडे जागाच नाही आहे आणि त्याचे पण बरं बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे ना? बरं. कारण कसं आहे, लाईटचा काही भरोसा नाही राहिला. कारंजा लाडमध्ये इतकी भयंकर कॉलनी आहे, आधीच पाहिलं. नाही, खूपच त्रास आहे. नाही, तुम्हीच काय आमचे पाहुणे कोणी आले ना तेच म्हणतात आम्हाला. तुम्ही कारंजा शहरात राहता, इथे कारंजा शहर वाटतही नाही. हो ना, तेच ना. आता आपला फासला किती आहे? खेड्यावर राहिल्यापेक्षा खेड्यापेक्षा खेडा आहे. टोटल लोक नवरे आहे. इथं राजकारणी नाही, कमी याच्यातून लोक वर आलेले आहे. नाव सांगा तुमचं संपूर्ण आणि काय प्रकार होता तुमच्या सोबत घडलेला? ते सोडा. माझं नाव विलास गुलाबराव गोलाम. मी गेल्या 3 वर्षापासून इथं राहत आहे आणि राहत असताना इथं एवढा त्रास होत आहे. कारंजासारख्या शहरात आपण राहत आहे, पण आपली काहीच व्यवस्था नाही आहे. शासनानं निव्वळ पैसा वसूल करायचा हा धोरण नसतं. नागरिकाला सर्व व्यवस्था दिल्या पाहिजे. म्हणजे सांगायचं म्हणजे इथं जर दिवसा बघितलं तर दिवसा पण कोणाला यावं वाटणार नाही अशी रस्त्याची बाजू आहे. गेल्या मागच्या वर्षी आम्ही सर्वांनी मिळून पाहिली, व्यथा पाहिली रोडची. मग आम्ही एवढे काही पुरेसे नाही आहे घरचे. सर्वांनी मिळून थोडेफार श्रमदान केलं, थोडाफार रस्ता बनवला. थोडीफार म्हणजे गाडी तरी जाऊ शकते अर्ध्या किलोमीटरला. तर हेच काळभांडे भाऊच्या घरी नेमका 7 तारखेला झाली. तिथून आम्ही बाहेरगावला म्हणजे पुण्याला गेलो होतो. तिथून 10 तारखेला माझ्या पण घरी झाली, पण आमच्या घरी काही नव्हतं असं नेण्याजोगतं. म्हणजे पण झाली ना. हो हो. आणि दुसरं सांगायचं म्हणजे साहेबांना एवढं सांगायचं आहे आम्हाला, प्रशासनाला, इथं या कॉलनीमध्ये राहणारे काही कर्मचारी आहे, काही आम्ही वर्कर लोक आहोत. दिवसा कोणीच माणसं इथं नसतात. सर्व बायांच्या भरवशावर व्यवहार आहे. शाळेत मुलांना बाहेर न्यावं लागते आणि तसेच देशाची सेवा करणारे कर्मचारी इथं आहे. म्हणजे जवळपास 3 लोक इथं देशात मिलिटरीमध्ये आहे आणि त्यांच्या घरी माणूस वगैरे कोणीच नाही. बाया मुलांना शाळेत नेतात. अशा रस्त्यांचं काय व्यवस्था होत असेल हे बघायला पाहिजे आणि हे पाहून शासनाने याच्यावर काही ना काहीतरी विचार करून, मी नाही म्हणत असं की ताबडतोब करा, पण काही ना काही पाठपुरावा करून याची पूर्तता करावी. आणि लाईट नाही आहे, पाणी नाही आहे, सांडपाणी घराच्या समोर सांडते. आता हे एवढा उन्हाळा असूनही व्यवस्था नाही आहे, पण पावसाळ्यात तर बघू शकत नाही अशी व्यवस्था होती. बस याच्या पलीकडे काही आम्ही काही सांगू सरकारला. ठीक आहे.